चिकू नमस्कार म्हण सगळ्यांनी नमस्कार. श्री शानिकम यूट्यूब चॅनेलमध्ये मी चिकू शेठ तुमचं स्वागत करतो. तर ह्यांनी बघू शकताय पिकअप नाही गेलेले आहेत ते म्हणजे वैरण आणायला, कारण वैरणीचं आता थोडं शॉर्टेज आहे आणि स्वस्तात मस्त अशी वैरण मिळते. आणि मी इथली सगळी घाण जाळल्या, इथली आजूबाजूचा कचरा होता, इथं होता पाला वगैरे, तर ते सगळं जाळलं, ठिकी खराब झालेली सगळी. आणि इकडचं शेण घाण थोडंसं आवरलं, म्हणजे ह्या इथलं आवरलंय. पाणी मारायचं आहे आणि बाज्याच्या खालची जी माती असती ती माती घेऊन रायबाच्या पायाखाली आणि इथं कार्तिकच्या पायाखाली थोडीशी टाकल्या. ह्यांनी बोललेत की जास्त गडबड करू नको, मी इथलं बारक्या ट्रॅक्टरनं म्हणजे खुरटून घेतो, म्हणजे माती ही भुसभुशीत करून घेऊन सगळी इकडं ओढूया असं बोललेत, लेवल करूया. आणि लवकरच आता उन्हाळ्याच्या आधी म्हणजे पावसाळ्याच्या आधी ही शेड व्यवस्थित करायचं आहे, कारण पावसाळ्यात पण इथं नंदी बांधता येतील ह्या जागेत अशी सोय करायची. आणि खरं सांगू का, इथं बसल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतंय आणि एवढं छान गार वाटतंय. उन्हाळ्याची थोडीही झळ इथं लागत नाही, कारण इथं आपल्या मोठी झाड असल्यामुळं आंब्याची, ही जांभळीचं. आणि अशा पद्धतीनं ह्यांनी कोण नसलं शेडवर की मला स्वतःला एकटीला काम करायला खरंच लय आवडत. तर मी इथलं सगळं ही स्वच्छ करून घेतलं. इथं थोडासा असा पाला वगैरे पडला होता, ती काढलं. आणि ह्या पिल्लूवर, ह्या बाजावर आज एवढ्या गप्पा मारलेत की बास. आणि लाईट लावायचे, 1 मिनटं, आणि लाईट लावायचे. खरं तिथं बसला आपला टग्या. आणि टग्या काय मला मगाचपासून इथं मारा येत होता, पण टग्या आता तिकडे गेल्यावर मी इथं आली आणि ब्लॉग घ्यायला लागल्या. तर बाजीवर बोललोय की बाजी बाळा आता जरा मनावर घ्या. हा, कधी मनावर घेतोय बघूया. ही सोनूलं खा. आणि भरपूर जणांच्या कमेंट येतात की रोज व्हिडिओ का येत नाहीत. तर आज बघा, आज असं काही विशेष नव्हतं म्हणण्यापेक्षा, म्हणजे आज काय दाखवण्यासारखं नव्हतं, तर काय दाखवायचं म्हणलं चला. रोजच कमेंट यायला लागलेत की काय दादा. आता मी विषय सोडलाय, आठवड्यातून कुठं तर व्हिडिओ येतोय, नाही व्हिडिओ येतच नाही, अशा तशा भरपूर कमेंट यायला लागलेत. आणि इकडं बघू शकता, जसं मी इकडं पावलं उचलून टाकणार तसं रायबा माझा बसणार, ह्यात काही वाद नाही. आणि त्याची जागा इथं निम्मी ब्रह्माने घेतल्या. ब्रह्मा तर तुझ्या अंगावर बसला. हा आहे आपला ब्रह्मा. लावू काय लाईट? इकडची तर लावते. टग्या कधी पण पळत येऊ शकते. तसे बसलेले आहेत कार्तिक शेठ. आणि ही वाळ माझं हा इथली तर लागली 1 नंबर. आता कशी दिसते बरं वाघ आपलं. 5005 दावणीचं वाघ, पहिला वाघ. ह्यो दुसरा वाघ बारका. ह्यो आपला 3रा वाघ. आणि इथं बसलाय शेवट, लास्ट आणि बेस्ट 4था वाघ. आणि ताई काळीज माझं 5वा वाघ. 5 वाघ. हाय का हे टग्या काय होतं रे तुला माकडा? येईल बाई डोळ्या बिळा फोड. टग्या यायला लागलाय उतरून खाली. मला रायबाला अजून त्यानं हात सुद्धा लावून दिलेला नाही. हा, आणि CCTV कसा बघतोय बघा. कोण आहेस तू नक्की? बस की बस.
तर खरंच कुणीही नाराज होऊ नका. तसं आमचं काय नाही की व्हिडिओ सोडायचं नाहीत किंवा काय नाही, फक्त रोज रोज दाखवायला असा म्हणावा असा कंटेंट नाही. ही जर बाय रोज जात असतं फिरायला मैदानात तर रोज आपल्याला कंटेंट असता, त्याच्यात काही वाद नव्हता. पण काय करायचं, शेवटी नशीब ह्या बाळाचं आणि ह्या बाळाबरोबर आमचं. पण म्हटलं चला आज नंदी तरी नक्कीच दाखवूया. आणि ही शिर्डी आहे का नाही, गोकुळ मामानं मोठं होल केलंय, तर त्या होलात ना सारखं बाहेर येत असते, आत जात असते. पण गेट उघडं असलं तरी गेटच्या बाहेर तेवढी जात नाही, तेवढी ती शानी. अजून पण तिथंच उभा राहिल्या. आणि बाळा तुम्ही ललू नका, हां ललू नका. बघितलं की बाजा रडतो मला शोनूला, वाईट वाटत. काय रे रायपल, तर रायपल आजारी होता. ह्यो रायपल बाळा आजारी होतास, ताप 102 का काहीतरी होता त्याला. होय 102च ताप होता. आणि ही पोट पण फुगली आलं त्याचं. तर आता बरं आहे का, कसं लगेच 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 लाडात आला लगेच. आणि ह्यो माझा आहे ब्रह्मा, आणि इथं आहे माझा रायबा. रायबा राग आलाय काय? तू कुठे उठलास सोनुलिया? ह्या ब्रह्मावर नाही विश्वास, मारल मला. आणि हे टगड. तर तुम्ही सांजेची वेळ आहे आणि लाईटा पाहिजे शेड मध्ये. हा एक नंबर. आता मला फक्त इथली एक पाण्याची बादली पण घेऊन जायचं. माझं बालाने शिकिली काय ब्रह्माने शिकिली. तर आता सगळ्यात चावा यासाठी दंगा करते. तर आता सगळीकडच्या लाईटा लागलेल्या आहेत. रायबाल नाही हात लावत. आणि काल एक कमेंट आलती, टग्या नवीन जागेत खुश आहे का? तर टग्या फक्त नवीन जागेत 5 पर्यंतच होता. परत जी बाहेर आलाय ती बाहेरच आहे. कारण 100% त्यातल्या कोंबड्यासनी त्यानं चावला असणार आहे. लय चाव काय लय आहे वांड टग्या. रिस्क घेण्यात करता. तरी काय आपली बानूची मावशी, बानूची मम्मी कोणीही नाही दिसत. बानू काय या कॅमेऱ्याच्या पुढे वैशिष्ट्य आहे, जरा जरी काय वेगळं आलं की काय दिसत. बानू जवळचा गेले. काय रे पिल्या? ओ ग मला लय लय वाईट वाटतं हे. पाणी बघते बा तिकडे आहे का, आणि पाणी देते बरं का सगळ्यासनी. तर हा छोटासा व्हिडिओ आपल्या 5005 फॅमिलीसाठी. आणि तुम्ही सांगा, जर असा रोज कंटेंट नसला तर काय व्हिडिओ टाकायचा. आणि ह्यांना भरपूर कामं पण आहेत, जशी की रानातली. आता इकडे तिकडे थोडीफार आहेतच, ती पण ह्यांनी आदनमधनं शेअर करतीलच तुमच्याबरोबर. तरी मी ह्यांना म्हणते रोज सकाळी उठलासा की थोडं शेडातलं दाखवत जावा, आणि जरा काय तर वेगळं होईल ती दाखवत जावा. तर बघूया आता ह्यांनी नक्कीच प्रयत्न करतील आणि लवकरच सगळं तुमच्याबरोबर शेअर करतील. तर आजच्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ केला, कारण आपल्या 5005 फॅमिलीसाठी, आपल्या यूट्यूब चॅनलच्या परिवारासाठी हा छोटासा व्हिडिओ. आणि ह्या साहेबांच्या डोळ्यातनं का पाणी येतंय उन्हानं होते काय? हो काय नाही बाळा, निवांत. चला. आणि हो, उद्या सकाळी 7 जोडीच्या चॅनेलवरती येणार आहे व्हिडिओ. तो म्हणजे आपल्या शेणे गावात होता ऑर्केस्ट्रा, आणि त्यातलं थोडंसं शूट केलेलं. आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे मागे
वैरणीच्या रणात श्रीशा दुर्गा थोडासा डान्स केलता, तो पण थोडासा शेअर केलाय. तर उद्या सकाळी 7 जोडीच्या चॅनलवरचा व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ ठीक 8:30 वाजता येईल. तर चला, आजच्यासाठी एवढा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजी चिकून स्वागत केलं, तू म्हण. धन्यवाद. धन्यवाद.